महाराष्ट्रातील गेल्या 2 वर्षातील राजकारण पाहिलं की समजतं की पायातील चप्पल विकत घेता येते, अंगातील शर्ट विकत घेता येतो, हातातील मोबाईल विकत घेता येतो, पण मंत्री व नेतेही विकत घेतले जाऊ शकतात हे भाजपने महाराष्ट्राला दाखवून दिले। ज्यांच्यात कर्तृत्व आहे, हातात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा मानसिंग भाऊ यांना पुन्हा संधी द्या, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले। शिराळा विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ पनुंब्रे वारून येथे जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी जयंत पाटील, शिवाजीराव नाईक, उमेदवार मानसिंगराव नाईक आदी जण प्रमुख उपस्थित होते। खासदार कोल्हे म्हणाले की शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम करणाऱ्या युती शासनास सत्तेपासून दूर ठेवा। नेते व मंत्री विकत घेता येतात हे भाजपने दाखवून दिले। बिबट्याच्या प्रश्नाचे प्रजनन नियंत्रण केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही। वन्य प्राणी उपद्रव असणाऱ्या ठिकाणी राज्य आपत्ती घोषित करा अशी मागणी करणार असल्याचं ते म्हणाले। यावेळी जयंत पाटील म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचा भाजपच्या जातीयवादी राजकारणाला कडाडून विरोध होता। जातीय विषवल्ली वाढणे हे देशाच्या हिताचं नाही। ती विषवल्ली आपल्या मतदारसंघात येत असेल व त्या विषवल्लीच्या आधारे कोणी उभारला असेल तर ती विषवल्ली आपल्याला गाडायची आहे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। एक गोष्ट पक्की आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे। आणि ही परिस्थिती असताना जेवणाला आपण पंक्तीत बसतो। आज काय वार कुठला बुधवार आहे ना, म्हणजे पंगत नळीची असं म्हणू, ज्यांना चालत नसेल त्यांनी पोळीची म्हणा, काय हरकत नाही आपली। पण जर नळी पाहिजे असेल तर वाढपी ओळखीचा असेल तर हळूच आपण वाढप्याला खून करतोय का नाही? पोळी पाहिजे असेल तर हळूच वाढप्याला खून करतोय, बरोबर का नाही? आता तुमची गंमत अशी आहे, वाढपी बी हक्काचा ना आतला आचारी बी हक्काचा आहे। आता ही सोय तुमचीच लय भारी झाली, कारण वाढपी सुद्धा तुमच्या हक्काचा आहे आणि जिथून सगळं बनणार आहे तो आचारी सुद्धा जर तुमच्या हक्काचा असेल तर हक्काचा वाढपी मानसिंग भाऊंच्या रूपानं कार्यसम्राट असणारा आमदार, आपल्या कर्तृत्व गाजवणारा आमदार हा विधानसभेमध्ये जाऊ द्या, कारण ही विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडण्याची